आज आपण इंजळे या गावात आलेलो. इंजळे या गावात आल्यानंतर गवळी समाजाच्या वतीने असंख्य समस्या गवळी समाजावरती भेडसावत असून ह्या समस्याचं कुठेही निवारण होत नाही आहे. या ठिकाणी असंख्य प्रॉब्लेम आहे. एवढे समस्या एवढे प्रॉब्लेम गवळी समाजाच्या गावामध्ये आपल्याला कुठेही आढळले नाही. परंतु या गावामध्ये अत्यंत 10-12 घराची वस्ती आहे, पण यांच्याकडे लक्ष देणारं कोणीही नाही आहे. किती वर्षापासून इथे राहता? तुम्ही 10 वर्ष झाले. तुमच्या हातात काठी आहे, तुम्ही अपंग आहे. शासनाचा काही लाभ मिळते का तुम्हाला? काहीच मिळत नाही. तुम्हाला जे महिना मिळतो हा किती रुपये निराधार मिळते महिन्याला? आता 1000 झाले, 2-3 वर्ष झाले. हां, मग आता हे 1500 रुपये निराधार केला, म्हणजे याचा काही लाभ वगैरे आला का कधी? काहीच नाही आला. राशन धान्य काही मिळतो का 35 किलो वगैरे तुम्हाला अपंग असल्यामुळे? नाही. हे बघा 42% वर यांना टक्के आहे, परंतु यांच्या नावाचं धान्यही सुद्धा यांना मिळत नाही आहे. आपल्याला इथं समजून येते का गवळी समाजाला टार्गेट कसं केलं गेलेलं आहे आणि गवळी समाजाचा वालीसदार कोणीच नाही आहे. तुम्हाला घरकुल वगैरे मिळालं? नाही, काहीच नाही. गाईचा पोटा नाही. किती काय गाई म्हशी तुमच्याकडे? पूर्ण लहान मोठे म्हणजे 2 खंडी आहे. 40 जनावर यांच्याकडे आहे, परंतु यांना जनावर ठेवण्याकरता कुठल्याही प्रकारचा कोठा किंवा त्या जनावरांचं संरक्षण करण्याकरता यांना काहीच मिळालेलं नाही आहे. तुम्हाला काय समस्या आहे सरकारशी? तुम्हाला कोठा वगैरे मिळाला? आम्हाला कोठा नाही, काहीच नाही. आमच्या ईस पडून म्हशी मेल्या, त्याचा आम्हाला लाभ काही भेटला नाही आणि आमच्याकडे काही लक्ष दिलं नाही कोण. म्हणजे वीज पडली आणि म्हशी मरण पावल्या 2. म्हणजे अपघाती मृत्यू झाला, तो ऍक्सिडेंट झाला. मग त्याचा काही सरकारने तुम्हाला लाभ दिला? काही दिला नाही. सरकार तुमच्यापर्यंत काही शासनाचे अधिकारी वगैरे काही आले नाही. काही आले नाही. किती दिवस झाले या गोष्टीला? ह्या गोष्टीला भक्कम दिवस झाले आहे, पण काही आलं नाही. मग तुमच्या समाजात काही पत्रकार लोक बनलेले आहे, काही हे मोठ्या लेवलला घाटांची साईडला वगैरे बसतात, यांना ते प्रश्न दिसला नाही का? काहीच नाही दिला. म्हणजे कोणीच लक्ष दिलं नाही? लक्ष दिलं नाही म्हणायचं. ठीक आहे. दादा, आपल्याकडे आता जनावरे वगैरे आहे, तुम्हाला काही कोठा वगैरे मिळत नाही? काहीच नाही मिळत आम्हाला. ते 7-12 मागते आमच्याकडे. 7-12 आणायचं. 7-12 लागत नाही ना. जागेचा नमुना 8 जरी असला तुम्हाला, खुली जर जागा असली त्याच्यावरही तुम्ही तुमचे जनावर बांधू शकता. 7-12 मागत आहे. 7-12 मागत आहे का? मग आपलं काय सांगणं आहे सरकारला, तुमच्या माध्यमातून सरकारला? काही कोटे फाटे काहीतरी द्यायला पाहिजे. जंगलात वाघ माणसाने कुठं नेऊन तारा. किती अडचणी येत आहे. कोणतं पाठवलं भीती वाटते. वर्ग पाठवलं म्हशी गाई चाराले. म्हणजे जलजीवन हे विस्कळीत होत चाललेलं आहे आणि गवळी समाजाचा पारंपरिक हा व्यवसाय आणि हे सर्व गोष्टी ह्या नष्ट होत चाललेल्या आहे. आपलं काय सांगणं आहे सरकारला? तुमच्या जंगलामध्ये जनावर तुम्ही चारायला जाता, तर मग वाघाची इकडे दहशत आहे, तर तुमचे किती जनावर खाल्ले? यावर्षी 3 खाल्ले. तर मग त्याची काही फॉरेस्ट डिपार्टमेंटनं भरपाई देईल तुम्हाला? हे बघा, सर्वात मोठा प्रश्न हा गवळी समाज जंगलात आपले जनावर चारण्याकरता जातो, परंतु त्या ठिकाणी वाघ, बिबट, अस्वल असे असंख्य प्राणी इकडे आहे आणि आपला जीव मुठीत घेऊन आपले जनावरं हे गवळी समाज बांधव चारतात आणि या जे जनावरे खाल्लेले आहे, परंतु फॉरेस्ट डिपार्टमेंटनी कुठल्याही प्रकारचं लक्ष न देता यांना यांच्या जनावरांची नुकसान भरपाई नाही दिलेली आहे. स्थानिक पत्रकार यांनी पण त्या बातम्या धरून नाही ठेवल्या आणि त्या बातम्या न लावता प्रसिद्ध पण समाज माध्यमांपर्यंत नाही केल्या. म्हणून येथील लोकल प्रशासनाने येथील समाजाची पिळवणूक करत आपला अधिकार गाजवण्याचाही प्रयत्न केलेला आहे. आपलं नाव कळू शकेल? निखिल विनोद डोळे. निखिल विनोद डोळे म्हणून आहे. तसंच या ठिकाणी एक अपंग महिला आहे. तुमचं नाव काय आहे? नाव कळू शकेल का? सांगा ना. देवकाबाई अजाबराव डोळे आहे. ह्या पण अपंग आहे आणि यांना शासनाचा कुठल्याही प्रकारचा लाभ आतापर्यंत शासनाकडून मिळालेला नाही. खास करून जे 2 रुपये किलोचं धान्य आहे, जे अंत्योदयचं कुपन आहे, हे फक्त अपंगाकरता राखीव ठेवलेलं आहे. 35 किलो धान्य आहे, ते पण यांना मिळत नाही आहेत. काय नाव आहे तुझं? नंदिनी अजाबराव डोळे. कोणत्या क्लासमध्ये आहे तू? 10वीला आहे. 10वीमध्ये पास झाली का? रिझल्ट यायचा आहे. नक्की तू पास होशील. आमच्या संगम न्यूज टीव्हीकडून तुला शुभेच्छा आणि चांगले टक्केवारी तुला पडेल. पण तू स्वप्न काय पाहिलं? भविष्यात काय बनायचं आहे तुला? काहीच बनायचं नाही. शिकायची इच्छा आहे पण शिकू शकत नाही. परिस्थिती माझी गरिबीची आहे, म्हणून शिक्षणाकरता कुठलाही पैसा कोणी पुरवू शकतो. मजुरीला गेल्याशिवाय आमच्या घरात चूल पेटत नाही. तरी शासनाने आमच्या ह्या गवळी समाजाकडे असंख्य प्रश्न भेडसावत असून माझ्यावर जी पायी आली ही पायी इतरांवरती येऊ नये म्हणून शासनाने लक्ष घाला, एवढीच माझी सरकारला विनंती आहे. संगम न्यूज टीव्ही नेटवर्क महाराष्ट्र, जिल्हा प्रतिनिधी बातमीपत्र यवतमाळ येथून, तालुका प्रतिनिधी आदेश साठे. आज आपण इंजळा या गावात आलेलो आहोत. घाटांजी तालुक्यातील
12 किलोमीटर अंतरावर असलेलं इंजळा हे गाव आहे. या गावामध्ये 10 ते 12 घरं अशी गवळी समाजाची वस्ती आहे. या ठिकाणी वस्ती असताना इथे यांच्याकडे पशुपालन हाच एक मूळ व्यवसाय आहे. या मूळ व्यवसायामध्ये इथे जनावरांकरता जे शासन कोठा देते तो कोटासुद्धा या गवळी समाजाला इथं मिळालेला नाही आहे. दुसरी गोष्ट, कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना, चारा डेपो वगैरे अशा, त्यानंतर शैक्षणिक सुविधा आणि शासकीय वसतिगृह जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा यांना मिळत नाही आहे. आणि महत्त्वाची गोष्ट हेच आहे, अशा प्रकारे हा गवळी समाज आपला उदरनिर्वाह करतो आणि आपला जीवन प्रवास अशा पद्धतीने तो चालवतो. अशा कष्टाचं काम आणि या पशुपासून जे काही दुधाची उत्पत्ती होते त्यापासूनच आपला उदरनिर्वाह हा गवळी समाज पुढे करतो.